वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण एक सीरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा जो न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये याच्या आधीचं जे आपलं सेशन झालेलं होतं तर त्याच्यामध्ये एकंदरीतच राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नेमका कसा आहे याच्याबाबत जनरल स्टडीजचे वेगवेगळे पेपर्स, त्याचबरोबर ऑप्शनल सब्जेक्ट असेल आणि एकंदरीतच त्याची गुणपद्धती किंवा गुणदान कसं केलं जातंय, कुठले पेपर्स हे क्वालिफाईंगचे आहेत, कुठले पेपर्स जे आहेत तर त्याचं फायनल मेरिट लिस्टसाठी कन्सिडरेशन होतं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जनरल स्टडीजच्या जे पेपर्स आहेत तर त्याच्यामध्ये जे विषय आहेत तर त्यांचा सिलेबस हे आपण पाहिलेलं होतं. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये GS1, GS2 आणि GS3 हे कव्हर केलेलं होतं. या सेशनमध्ये आपण GS4 जो आपला इथिक्सचा पेपर आहे तर तो इथिक्सचा पेपर, त्याचा सिलेबस, त्याचबरोबर ऑप्शनल सब्जेक्ट नेमके कोणते कोणते आहेत आणि आयोगानं एक जे नोटिफिकेशन दिलेलं होतं ज्याच्यामध्ये आयोगानं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो पेपर असणार आहे तर त्या पेपरचं स्ट्रक्चर नेमकं कसं असणार आहे, म्हणजे त्याच्यात किती प्रश्न विचारले जातील, त्याचबरोबर त्याला मार्क्स किती असतील. तर साधारणपणे हे पेपर क्रमांक 1 ते पेपर क्रमांक 9चं जे स्ट्रक्चर आहे तर ते दिलेलं आहे. तेही आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी बघणार आहोत. तो सुरुवात करूयात आपल्या इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड चा जो पेपर क्रमांक 4 आहे तर त्याच्या सब्जेक्ट पासून. या पेपर बद्दल जरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते आहे इनफॅक्ट. का? कारण की हा पेपर जो आहे तर तो एक आपण असं म्हणतो की हिस्ट्री असेल किंवा जिओग्राफी असेल तर याचा संदर्भ आपल्याला कुठं ना कुठेतरी ड्युरिंग स्कूल किंवा कॉलेज आलेला असतो. पण इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा एक असा सब्जेक्ट, नवखा सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर लिहायचं कसं हे नेमकं कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आधी सिलेबस समजून घेऊयात, मग इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडचं जे सिलेबस डिकोडिंगचं डिटेल लेक्चर होईल, स्ट्रॅटेजीचं लेक्चर होईल तर त्याच्यामध्ये अधिक जास्त गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न होईल. तर बघा, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड या विषयाचा जर आपण विचार केला तर बेसिकली याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यामध्ये समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना किंवा त्याला सामोरं जात असताना सामोरं जावे लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठी प्रश्नांचा समावेश असेल. ते थोडक्यात काय, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच नेमका कसा आहे, तुम्ही एखाद्या घटनेकडे कशा पद्धतीनं बघता, एखाद्या घटनेमधून तुम्ही काय नेमकं अॅनलाइज करता. कारण उद्या प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या घटना ह्या नित्य नियमानं रोजच त्या ठिकाणी येणार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग कंटिन्युअसली त्याच्यामध्ये तुमचं वर्तन जे आहे तर ते कसं असलं पाहिजे किंवा तुमचा त्याबद्दल बघण्याचा अप्रोच काय आहे, तर तुमची वृत्ती आणि दृष्टिकोन हे तपासणं यासाठी प्रश्नांचा समावेश असेल. राईट. तो या प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजेच केस स्टडी, राईट, इथिक्सचा अजून एक कंपोनेंट आहे तो म्हणजे केस स्टडीचा अभ्यास कसा नेमका करायचा, तर त्याचा याच्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो. सर त्याचे वेगवेगळे घटक आहेत तर ते घटक आपण नीट व्यवस्थित पद्धतीने बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. तो इथं पहिला घटक तुम्हाला दिसतोय तर तो म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता किंवा इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. याच्यामध्ये काय काय आहे, मुद्दामून इंग्लिश टर्म पण त्या ठिकाणी दिलेले आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, इथिक्स मधल्या मराठी टर्म पेक्षा इंग्लिश टर्ममुळं तो सिलेबस जो आहे तर त्याचा अंडरस्टँडिंग लवकर होतं. कारण मराठी टर्म अगदी जे प्रमाण भाषेतले शब्द आहेत तर ते कदाचित आपण डे टू डे लाईफ मध्ये ऐकलेले नसतात, वाचलेले त्या ठिकाणी नसतात. म्हणजे बघा, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार किंवा निर्धारक आणि परिणाम, इसेन्स ऑफ डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. तर इथं बेसिकली इथिक्स इन ह्युमन ऍक्शन्स, मानवी वर्तनामध्ये कशा पद्धतीनं नीतिमत्तेचं सार किंवा निर्धारक आणि परिणाम आहेत तर त्याच्या तो एक मुद्दा यात समाविष्ट आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन्स ऑफ इथिक्स म्हणजे नैतिकतेचे वेगवेगळ्या प्रकारचे आयाम. त्यानंतर आहे खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नीतिशास्त्र, इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप.
राईट. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही जेव्हा उद्या प्रशासकीय अधिकारी होणार आहात तेव्हा तुम्ही उद्या पब्लिक डोमेन मध्ये त्या ठिकाणी काम करणार आहात. तर पब्लिक डोमेन मध्ये काम करत असताना पब्लिक रिलेशनशिप मध्ये नेमके इथिक्स कसे असले पाहिजेत, प्रायव्हेट रिलेशनशिप मध्ये नेमके इथिक्स कसे असले पाहिजेत, तर हे आपल्याला माहित असणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. मानवी मूल्ये, ह्युमन व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर महान नेते, सुधारक आणि प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांच्यापासून मिळणारे धडे, लेसन्स फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटर्स. तो लीडर्स पण आहेत, रिफॉर्मर्स पण आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटर्स पण आहेत. याचं एक्सटेन्शन मी नंतर एक लिस्ट आहे की साधारणतः कुठले कुठले लीडर्स, रिफॉर्मर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटर्स यांच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत युपीएससीच्या परीक्षेमध्ये. तर ती पण लिस्ट आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. पण आधी हा जो काही मुद्दा आहे किंवा आधी हे जे काही सिलेबस आहे तर तो सिलेबस कंप्लीट करून घेऊया. अर्थात ह्याचे पण वेगवेगळे डायमेन्शन आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की ड्युरिंग युअर इथिक्स सिलेबस डिकोडिंग लेक्चर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पुढे बघा, मूल्य रुजवण्यासाठी समाज, कुटुंब आणि शैक्षणिक संस्था यांची भूमिका, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. तो बघा, आपल्यामध्ये पण विचार करा तुम्ही, व्हॅल्यूज इनकल्केट करण्याचं काम जे आहे तर ते कुठेतरी आपल्या घरापासून झालेलं आहे, कुठेतरी आपल्या समाजानं आपल्याला म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये वावरत असताना ते झालेलं आहे, किंवा कुठेतरी शाळेचा रोल जो आहे तर तो पण याच्यामध्ये महत्वाचा राहिलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे सगळंच काही असं पाठ शिकवणं आणि ते शिकणं असं नसतं. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या एक्सपिरियन्स मधून पण त्या ठिकाणी शिकवल्या जाताना दिसतं. कधीतरी तुम्हाला असं वाटलं असेल की एखादं खेळणं जे आहे तर ते गपचुपीत उचलून आणावं आणि खेळणं गपचुपीत उचलून आणल्यानंतर घरच्यांनी तुम्हाला तिथं कानाखाली वाजवलेली असेल आणि असं सांगितलेलं असेल की बाबा हे असं काहीतरी उचलून आणणं म्हणजे एक प्रकारची चोरी आहे आणि हे चोरी जी आहे तर ती केली नाही पाहिजे माणसानं. हे काय आहे? हे नैतिकतेचेच धडे दिलेले आहेत ना तुम्हाला तुमच्या घरच्यांनी, राईट? किंवा कॉलेज शाळेमध्ये तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे आणि त्याच्याविषयी तुमचे जे शिक्षक आहेत तर त्यांनी शिक्षा केलेली आहे आणि त्या शिक्षेतून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो रोल ऑफ फॅमिली, सोसायटी आणि एज्युकेशनल इन इनकल्केटिंग द व्हॅल्यूज. फार जाणीवपूर्वक पद्धतीने हा सिलेबस युपीएससीने डिझाईन केलेला आहे बरं का. आणि तोच सिलेबस जो आहे तर तो एमपीएससीने पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर आहे ऍटिट्यूड नावाचा मुद्दा, अभिवृत्ती. तो ऍटिट्यूड किंवा अभिवृत्तीमध्ये बघा काय काय कोणत्या गोष्टी आहेत. कंटेंट, स्ट्रक्चर आणि फंक्शन्स किंवा इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन्स विथ थॉट अँड बिहेवियर, राईट? सो कशाचा? अभिवृत्तीचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी असणारा संबंध. त्याच्यानंतर नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा, मॉरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स, सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन्स, राईट? त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बघा इकडे, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूल्ये. हा मला वाटते फार महत्वाचा मुद्दा आहे, राईट? ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. बऱ्याचदा केस स्टडी किंवा ह्या गोष्टीमध्ये उत्तर लिहित असताना कळत न कळतपणे कुठेतरी सिव्हिल सर्व्हिसेसच्या बेसिक फाउंडेशनल व्हॅल्यूज वगैरे आहेत तर ते कुठेतरी तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये येतंय का हे पण चेक केलं जाताना दिसतं, राईट? मग त्याच्यामध्ये बघा मूल्ये किंवा ॲटिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, त्याच्यानंतर सचोटी, इंटिग्रिटी, निपक्षपातीपणा. आता बघा, तुम्ही जेव्हा इथिक्सचा अभ्यास करायला सुरुवात कराल ना तेव्हा बेसिक सुरुवात करत असताना या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे आणि मग नंतर पुढे जावं लागणार आहे. पहिल्यांदा ॲटिट्यूड म्हणजे काय, इंटिग्रिटी म्हणजे त्या ठिकाणी काय, इम्पार्शलिटी म्हणजे काय, नॉन पार्टिझनशिप म्हणजे काय, किंवा पक्षीय निरपेक्षता किंवा निपक्षपातीपणा म्हणजे नेमकं काय. तर हे बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला शिकल्या पाहिजेत. आणि मग केस स्टडीज वरती आन्सर लिहित असताना तुम्हाला कुठेतरी तुमच्या आन्सर लिहित असताना तुमच्या उत्तरातून डायरेक्टली और इनडायरेक्टली ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या फ्लो झाल्या पाहिजेत. तर कुठेतरी असं लक्षात येईल ना की हा विषय आणि त्याचबरोबर तुमचं वर्तन जे आहे तर ते उद्या प्रशासनात गेल्यानंतर हे साधारणपणे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूडला धरून त्या ठिकाणी असू शकेल. कारण हा विषय मुळात इंट्रोड्यूस करण्यामागचं कुठेतरी कारण पण तेच दिसतंय आपल्याला, राईट? ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, एम्पॅथी, टॉलरन्स, कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन. बघा, तुम्ही जेव्हा सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज बघता किंवा तुम्ही जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे कुठले गुण असले पाहिजेत बघता
तेव्हा सगळे हेच गुण तुम्हाला दिसत आहेत. डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, एम्पथी आहे, टॉलरन्स आहे, कंपॅशन आहे, कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन, राईट. आपण एनसीआरटी वाचतो, एनसीआरटी मध्ये गांधीजींच्या टॅलिस्मन मध्ये पण काय सांगितलेलं आहे, कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शनच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विकासाच्या प्रारूपावरचा, या विकासाच्या शिडीवरचा जो शेवटचा माणूस आहे, तर त्या शेवटच्या माणसाचा विचार करून मी माझ्या ऍक्शन्स त्या ठिकाणी डिसाईड केल्या पाहिजेत, राईट. तो हा मुद्दा. त्याच्यानंतर आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आपण असं म्हणूयात की इथिक्सचा जर का विचार केला ना, तर ह्याच्यामध्ये फिलॉसॉफी हा देखील मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि सायकोलॉजी हा देखील मुद्दा त्या ठिकाणी आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं ना, तर भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स हा कोर सायकोलॉजी जे शिकतायत ना, तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सिलेबसचा पार्ट म्हणून लक्षात घेतला जातो. पण इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तर तो इथं पण आपल्याला टाकलेला आहे. इमोशनल इंटेलिजन्स कन्सेप्ट अँड देअर युटिलिटीज. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याची उपयोगिता नेमकी काय आहे किंवा युटिलिटी ही काय आहे, तर त्याच्यावरती विचारलं जाताना दिसतंय. त्याच्यानंतर बघा त्यातलाच एक मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे प्रशासन आणि कारभार. प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपाययोजना, ऍप्लिकेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स, राईट. कशाची, इमोशनल इंटेलिजन्स. तर त्याच्यानंतर बघा भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान, कंट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड. आता इथे एक ऍडव्हान्टेज तुम्हाला काय मिळतो, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट समजा सोशलॉजी आहे, पबॅड आहे किंवा PSIR आहे, तर त्याच्यामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे थिंकर्स आहेत ना, तर त्या थिंकर्सचा इथं उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो, राईट. सो हा अशा प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय जो आहे तर तो बोनस म्हणून, म्हणजे हा पॉईंट जो आहे तर तो बोनस म्हणून, कारण ऑलरेडी तिकडे त्यांचे टीचिंग्स असतील, त्यांची फिलॉसॉफी असेल तर ती तुम्ही शिकलेली असते, फक्त त्याच्यातून इथिक्सचा अँगल जो आहे तर तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघूयात आपण, लोकप्रशासनातील किंवा सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता. म्हणजे काय, पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. बघा आता मुळातच मी जो उल्लेख केलेला होता इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, तो कुठं ना कुठं तरी पबॅड मध्ये तुम्हाला कुठल्या तरी थिंकर मध्ये हा मुद्दा जो आहे तर तो आलेला असणारच आहे, राईट. तो सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज आणि इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. बघा मग त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी मूल्ये, नैतिकता, त्याच्यानंतर स्थिती आणि समस्या, स्टेटस आणि प्रॉब्लेम्स, त्यानंतर सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता किंवा दुविधा, इथिकल कन्सर्न्स अँड डायलेमा इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, राईट. कारण बऱ्याचदा निर्णय घेत असताना हा डायलेमा जो आहे तर तो तुम्हाला निर्णय घेऊ देत नसतो. नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनिमय आणि सत्सद विवेक बुद्धी, लॉज, रूल्स, रेग्युलेशन अँड कन्सायन्स ऍज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. हे सर्वात महत्वाचं आहे बरं का. कधी कधी लॉज, रूल्स किंवा रेग्युलेशन्सच्या पलीकडे कन्सायन्स म्हणजे तुमची सदसद विवेक बुद्धी नेमकी काय सांगते. म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो ना की आपण बाकी काही जरी असलं तरी सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. एखादी चुकीची गोष्ट करत असताना तुम्हाला ती गोष्ट परावृत्त करण्यासाठी कोण त्या ठिकाणी तिथं काम करते हो, तर तुमची सदसद विवेक बुद्धी त्या ठिकाणी काम करते. तर तो मुद्दा इकडे आपल्याला अभ्यासायला आहे. उत्तरदायित्व आणि नैतिक प्रशासन, अकाउंटेबिलिटी अँड इथिकल गव्हर्नन्स. सो बघा आपण आपली शासन व्यवस्था जरी विचारात घेतली तरी घटनाकर्त्यांना असं वाटत होतं की एका बाजूला स्थिर शासन म्हणून आपण अध्यक्षीय लोकशाहीचा विचार करावा का एका बाजूला उत्तरदायी शासन म्हणून आपण संसदीय लोकशाहीचा त्या ठिकाणी संसदीय शासन व्यवस्थेचा विचार करावा. तर यामध्ये आपण स्थिर शासन व्यवस्थेपेक्षाही उत्तरदायी शासन व्यवस्था तर ह्याला जास्त महत्व दिलेलं आहे. उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स काय, पीपल, राईट, गव्हर्नमेंटची. नाहीतर काय, मायबाप सरकार आहे, मायबाप सरकार ये करतीये, मायबाप सरकार वो करतीये. अरे पण मायबाप सरकार, साहेब कुठे गेलेत, मिटिंगला गेलेत, साहेब कुठे गेलेत, आलेले नाहीयेत. अहो मला 8 दिवसापूर्वी दाखला मिळणार होता, सही झालेली नाही अजून, काम पेंडिंग आहे. मग तुम्हाला असं दिसते ना, लोक सेवा हमी कायदा तुम्ही ऐकलेला असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, तर तो कायदा कुठेतरी अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करतोय गव्हर्नन्स मध्ये. माहिती अधिकार कायदा एक प्रकारे गव्हर्नमेंटला अकाउंटेबल धरण्याचा किंवा माहिती मिळवण्याचा स्रोत म्हणून आपण बघू शकतो. तर ते मुद्दे आहेत.
शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, स्ट्रेंथनिंग ऑफ इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक समस्या, इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग. तो हे फार महत्वाचं आहे, राईट. इथिकल इश्यूज जे IR मध्ये आहेत आणि फंडिंग पॅटर्न मध्ये आहेत, तर त्याच्यावरच आता उलथापालथ जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स नावाचा एक छोटा टॉपिक याच्यामध्ये आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रशासनातील सभ्यता किंवा प्रॉबिटी इन गव्हर्नन्स. आता प्रॉबिटी इन गव्हर्नन्सचा जर का विचार केला ना, तर सेकंड ARC रिपोर्ट आहे, सेकंड ARC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनचा रिपोर्ट आहे. तर त्या सेकंड ARC रिपोर्टमध्ये ह्या प्रॉबिटी इन गव्हर्नन्स नावाचा मुद्दा आहे. म्हणजे बऱ्याचदा अभ्यास करत असताना हा सेकंड ARC रिपोर्टमध्ये प्रॉबिटी इन गव्हर्नन्स बद्दल काय सांगितलेलं आहे, तर त्याचा आपल्याला उपयोग जो आहे तर तो निश्चितपणे होणार आहे. लोकसेवेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस किंवा प्रशासन आणि सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रॉबिटी, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट, माहितीचा अधिकार त्याचाच पार्ट म्हणून आपण बघू शकतो. नीती संहिता, कोड ऑफ इथिक्स, आचारसंहिता, कोड्स ऑफ कंडक्ट. आचारसंहिता हा शब्द आपण खूप जास्त ऐकला आता इलेक्शनच्या दरम्यान वगैरे, राईट. त्याच्यानंतर काय, नागरिकांची सनद, सिटिझन्स चार्टर. त्यानंतर कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, हे फार मॅटर करतंय बरं का. आजकाल बऱ्याचदा तुम्हाला असं दिसतं की स्ट्रेस आहे लोकांना खूप. तो स्ट्रेस लोकांना का आहे, तर वर्क कल्चर जे आहे तर ते चांगलं नाहीये, राईट. सेवा वितरणाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, सार्वजनिक निधीचा विनियोग, युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स, भ्रष्टाचाराची आव्हानं, चॅलेंजेस ऑफ करप्शन. असे काही मुद्दे इथं आपल्याला या ठिकाणी दिसतील. आता मी मगाशी सांगितलेलं ना की काही आणि वरील समस्यांवरील घटना अभ्यास म्हणजे केस स्टडीज जो पार्ट आहे, जो की मी असं म्हणेन की केस स्टडीचा पार्ट इथं जरी एक पॉइंट म्हणून दिलेला असला तरी देखील तुम्ही तो एक पॉइंट म्हणून न समजता तो अख्खा एक सेक्शन म्हणून त्या ठिकाणी समजा. कारण तुमच्या इथं निम्मे प्रश्न जे आहेत तर ते त्या ठिकाणी केस स्टडीजच्या संदर्भातले आहेत की ज्याला सबस्टेन्शियली तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे. सांगतो पुढे पेपर स्ट्रक्चर मध्ये ते काय काय आहे ते. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे तत्वज्ञान आणि योगदान, कंट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड. याच्यात जर का विचार केला तर भारतीय विचारवंतांमध्ये कोण आहेत, मग महात्मा गांधी आहेत, डॉक्टर S राधाकृष्णन आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, स्वामी दयानंद सरस्वती आहेत, किंवा महादेव गोविंद रानडे आहेत, किंवा आपले न्यायमूर्ती रानडे, श्री अरबिंदो आहेत, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजा राममोहन रॉय आहेत आणि छत्रपती शाहू महाराज. तो हे भारतीय विचारवंत आपल्याला या निमित्तानं अभ्यासायचे आहेत इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. त्यानंतर जागतिक विचारवंतांचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये प्लेटो आहे, त्याच्यानंतर अरिस्टॉटल आहे, सॉक्रेटिस आहे, जेरेमी बेंथम, JS गिर्नी, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जीन जॅक रुसो, जॉन रॉल्स, इमॅन्युअल कांत, कॅरोल गिलिगन, जीन पॉल सार्त्रा, जॉर्ज विल्हेम फेड्रिक हेगल. त्याच्यानंतर कन्फ्युशियस आहे, रेने डेकार्टस आहे आणि कार्ल मार्क्स आहे. बघा तुमच्या ऑप्शनल जे वेगवेगळे आहेत तर त्याच्यामध्ये कुठेतरी ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये हे थिंकर जे आहेत तर ते असतीलच, म्हणजे राईट. फॉर एक्झाम्पल PSIRच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर PSIR मध्ये ऑलमोस्ट ह्यातले मॅक्सिमम काय म्हणतात त्याला थिंकर्स जे आहेत तर ते कव्हर होताना दिसतात. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय बरं का, नाहीतर मग म्हणाल की सर म्हणतात की PSIR मधले सगळं आहे वगैरे, राईट. असं काही नाहीये. मी तेच म्हटलं तुम्हाला, सोशिओलॉजी असेल, PSIR असेल किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल तर ह्याच्यात हे वेगवेगळे थिंकर ऑलरेडी आपल्याला अभ्यासायला आहेत किंवा ऑलरेडी आपण त्या थिंकरचा अभ्यास जो आहे तर तो त्या ठिकाणी करणार आहातच, राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, अजून काही थिंकर्स याच्या व्यतिरिक्त पण काही मुद्दे या ठिकाणी आहेत. थिंकर्स मध्ये मग ऍडम स्मिथ आहे किंवा फ्रेडरिक नित्शे आहे, थॉमस इक्विनॉक्स आहे, त्याच्यानंतर डेव्हिड ह्यूम, डेमोक्रिटस आहे, त्याच्यानंतर गॅलिलिओ आहे, मॉन्टेस्क्यू आहे, व्हॉल्टेअर आहे आणि थॉमस जेफरसन. त्याच्यानंतर प्रशासकीय विचारवंतांमध्ये बघा मॅक्स वेबर, राईट, मॅक्स वेबर, त्याच्यानंतर एल्टन मेयो, पीटर ड्रकर, चेस्टर बर्नार्ड, मेरी पार्कर फॉलेट. त्याच्यानंतर भारतीय आणि जागतिक नेते यांचा जर विचार केला
तर बेंजामिन फ्रँकलिन, मार्टिन ल्युथर किंग, दलाई लामा, नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, आंग सान स्यू की, स्वामी विवेकानंद आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन, अब्राहम लिंकन, मदर तेरेसा, जवाहरलाल नेहरू, टी कुआन यू, हेनरी फोर्ड, अब्दुल कलाम, मोहम्मद युनुस, कोफी अन्नान, लेच वालेसा, डेसमंड टुडू, एली व्हिजेल, राजा अशोक, सनियत सेन आणि मदर तेरेसा. सो असे काही वक्ता येऊ शकतील आपल्याला इथं या अनुषंगाने, राईट. हे डिकोडिंग जर करायचं आपण म्हटलं तर त्या डिकोडिंग मध्ये हे सगळे थिंकर्स जे आहेत किंवा राष्ट्रीय स्तरावरचे नेते किंवा विचारवंत जे आहेत तर ते आपल्याला बघता येऊ शकतात. तर इन जनरल हा सिलेबस आहे आपला किंवा हा इथिक्स आणि इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड मध्ये सिलेबस आपल्याला अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पेपर स्ट्रक्चर नेमकं मग कसं असणार आहे, राईट. पेपर 1 टू पेपर 9 नेमकं पेपर स्ट्रक्चर कसं असणार आहे तर याच्या बाबतीमध्ये मध्यंतरी काय केलेलं होतं, एमपीएससीनंच एक नोटिफिकेशन जारी केलेलं होतं आणि त्या एमपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये हे पेपर स्ट्रक्चर सांगण्यात आलेलं होतं. सो त्यातले छोटे छोटे बारकाव्याचे जे मुद्दे आहेत तर ते समजून घेत पेपर स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. तो सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण ऑप्शनल सब्जेक्टचा त्या ठिकाणी विचार करूयात, राईट. कारण मग ऑप्शनल सब्जेक्टचे पण समजा रिस्पेक्टिव्ह ऑप्शनल सब्जेक्टचे सेशन्स तुमचे होतीलच सिलेबस डिकोडिंगचे वगैरे, पण कोणकोणते ऑप्शनल सब्जेक्ट एमपीएससी मध्ये तुम्हाला आयोगानं उपलब्ध करून दिलेले आहेत, राईट. म्हणून इथं काय दिलेलं आहे, पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 250 गुण. म्हणजे कसं आहे रे, ऑप्शनलचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं होतं की ऑप्शनल सब्जेक्टला एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला चूज करायचा आहे आणि त्याचे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 250 मार्काचा आहे आणि पेपर 2 250 मार्काचा त्या ठिकाणी आहे. तो म्हणून इथं पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 बद्दल आपल्याला बोललेलं दिसतं. तर त्याच्यामध्ये वैकल्पिक विषय पेपर 1 आणि 2, उमेदवाराला वैकल्पिक विषयांच्या यादीतील कोणताही एक वैकल्पिक विषय जो आहे तर तो निवडता येईल. तो टोटल 26 ऑप्शनल सब्जेक्ट एमपीएससी न उमेदवारांना दिलेले आहेत. यातून ते त्यांच्या मर्जीनुसार ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर तो निवडू शकतात. मग त्याच्यामध्ये कोणता आहे, कृषी आहे, ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि पशु विज्ञान, ॲनिमल हजबंड्री, मानवशास्त्र आहे, राईट, अँथ्रोपॉलॉजी, जीवशास्त्र आहे, त्याच्यानंतर रसायनशास्त्र आहे, स्थापत्य अभियांत्रिकी आहे, वाणिज्य आणि लेखाशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स आहे, विद्युत अभियांत्रिकी आहे, त्यानंतर भूगोल, भूशास्त्र, इतिहास आणि विधी म्हणजेच लॉचा सब्जेक्ट आहे आपल्याला, त्याच्यानंतर व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र. बघा बऱ्याचदा काय होतंय, आपल्याला फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशलॉजी, त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी, त्यानंतर इकडे फिलॉसॉफी, हेच सब्जेक्ट त्या ठिकाणी माहिती आहेत की जे पॉप्युलर आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त इतके सारे सब्जेक्ट त्या ठिकाणी आहेत. म्हणजे एखादा कॅन्डिडेट असेल की तो म्हणतोय की मला एमपीएससी राज्यसेवेची प्रिपरेशन करायची आहे आणि ऍट दी सेम टाइम ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेसची पण प्रिपरेशन करायची आहे, तर मग त्याच्यासाठी सुवर्णमध्य साधणारा ऑप्शनल सब्जेक्ट हा मुद्दा असू शकतो ना, की तिकडे मला जो अभ्यास करावा लागतोय साधारणपणे त्यातलाच एक ऑप्शनल सब्जेक्ट मी इथं निवडतो. म्हणजे एकाच वेळी मला ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस आणि त्याचबरोबर स्टेट सर्व्हिसेस याच्या दृष्टिकोनातून तयारी करता येऊ शकते. किंवा एखादा व्यक्ती असं म्हणेल की माझं एमएससी जे आहे तर ते पर्टिक्युलरली एका सब्जेक्टमध्ये झालेलं आहे आणि त्या सब्जेक्टवरती माझा होल्ड चांगला आहे आणि जर तो विषय उपलब्ध इथं असेल, राईट. आता अर्थात हे ऑप्शनल सब्जेक्ट कुठला चूज करावा, तो कसा चूज करावा, हा याच्यामध्ये आपले वेगवेगळे पॅरामीटर्स त्या ठिकाणी असू शकतात. बट रामाफेसी मला असं म्हणायचंय, इथं पॅरामीटर्स चूज करत असताना एक हाही पॅरामीटर असू शकतो की मला तो सब्जेक्ट जो आहे तर तो आधी झालेला होता, माझा होल्ड आहे त्याच्यावरती. अर्थात फक्त ह्याच्यावरतीच हे डिसाईड होत नाही, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते आपण नंतरच्या टप्प्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट चूज करण्यासाठीचे क्रायटेरिया काय आहेत किंवा ऑप्शनल सब्जेक्ट चूज करत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे तर त्याच्यात बघूया, राईट. बट स्टील ही लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला माहित असणं अपेक्षित या ठिकाणी आहे, राईट. याच्यामध्ये पण बघा जे सब्जेक्ट जे आहेत तर ते मराठी, आता उदाहरणार्थ मराठी साहित्याचा जर विचार आपण केला तर तो मराठीतलाच त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे ना,
तर त्यामुळं बाकी अदरवाईज सब्जेक्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी किंवा असे सब्जेक्ट जे आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकतात, राईट. सो हे सब्जेक्टची लिस्ट आहे. उदाहरणार्थ एखाद्याला जॉग्राफी घ्यायचा आहे तर जॉग्राफी तो मराठी मीडियम पण चूज करू शकतो किंवा इंग्लिश मीडियम पण चूज करू शकतो. पण ज्या सब्जेक्टला डिफॉल्ट लँग्वेज ही इंग्रजीच आहे, उदाहरणार्थ तिकडे वैद्यकशास्त्र आहे, तो वैद्यकशास्त्राला डिफॉल्ट लँग्वेज ही इंग्लिशच आहे, तर तिथं तुम्हाला लँग्वेज चूज करायचा ऑप्शन नाहीये. किंवा इकडं स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगला बाय डिफॉल्ट लँग्वेज काय इंग्लिश आहे, तर त्यामुळे तो पेपर तुमचा इंग्लिश मधनं लिहावा लागणार आहे, राईट. सो असं हे एकंदरीत आहे. आता 2025 पासून जो वर्णनात्मक पॅटर्नद्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, तर त्याच्यामध्ये टोटल 9 जे पेपर्स आहेत, तर त्या क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर नेमकं कसं असणार आहे, 9 कुठले कुठले पेपर्स आहेत हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं तुम्हाला, राईट. ज्यांनी मागचं सेशन बघितलं नसेल त्यांनी मागचं सेशन आधी बघा, म्हणजे त्याचं बेटर अंडरस्टँडिंग जे आहे तर ते तुमचं होईल. 9 मध्ये आपण 2, 1, 4 आणि 2 असं केलेलं होतं, राईट. हे 2 कुठले, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यानंतर हा एक कुठला, एसएचा पेपर आहे. हे 4 कुठले, जनरल स्टडीज 1 to 4. आणि हे 2 कुठले परत, ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे टोटल 9 पेपर्स आपले. आणि त्या 9 पेपर्सचं पेपर स्ट्रक्चर आता आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. बघा, मी बारकाईनं वन बाय वन त्याच्यामध्ये जाईन की काय त्यांना अपेक्षित आहे, काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, कारण त्या सूचना लॉंग रन मध्ये आपल्यासाठी महत्वाच्या असणार आहेत. आता पेपर क्रमांक 1 जो मराठीचा आहे, जो अर्हता कार्य आहे, जो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे, ज्याच्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की क्वालिफाईंग पेपर मध्ये हे गुण जे आहेत तर ते फायनल मेरिट साठी पकडले जाणार नाहीत, पण तुम्हाला त्याच्यामध्ये 25% गुण मिळवावे लागतील. म्हणजेच 300 मार्काचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 75 पेक्षा जास्त मार्क जे आहेत तर ते मिळालेच पाहिजे, राईट. एकूण 3 तास कालावधी आहे. बघा, सर्व प्रश्न अनिवार्य आहे. प्रश्नांचे गुण त्या प्रश्नासमोर किंवा उपप्रश्नासमोर दिलेले आहेत. म्हणजे आता आपण एक कन्सिडर करूया की 10वीला वगैरे 10वीच्या पेपरच्या आधी जशा सूचना असायच्या ना, किंवा त्या सूचनांचं काटेकोर आपण पालन करायचो, राईट, कारण एक महत्वाची परीक्षा म्हणून, तशाच इथल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन आपल्याला करायचं आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत असताना पण त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. काय चुका होत आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो, राईट. येथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमे प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. म्हणजे पर्याय दिलेले तर त्या ठिकाणी तुम्ही 1, 2, 3 प्रेफरन्स दिलेले असतील तर पहिला प्रेफरन्स आहे तर त्याचंच मूल्यांकन केलं जाईल. एखाद्या उत्तरावरती काट मारल्याशिवाय अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. म्हणजे आता मी काहीतरी लिहिलेलं आहे आणि मला असं लक्षात आलं की अरे नाही, हे मला लिहायचं नाहीये, मला ह्याच्यापेक्षा बेटर लिहायचंय, म्हणून मी परत एकदा ते काहीतरी लिहायला सुरुवात केली, पण मी काट नाही मारलेली, आधी लिहिलेलं ते. सो आधी लिहिलेलं आहे, अंशतः लिहिलेलं आहे, तर त्याच्यावरती तुम्ही काट मारा. काट जर का मारली नाही तर ते तुम्ही एक्झामिनरला गुणांकनासाठी पकडा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, असं गृहीत धरण्यात येईल आणि मग ते उत्तर जे आहे तर ते तपासण्यात येईल. म्हणून अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. कधी, उत्तरावरती जर का काट मारली नसेल. म्हणजे इथं काहीतरी मी लिहिलेलं आहे पण मला असं सांगायचं की नाही 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 हे माझं चुकून झालेलं आहे, तो इथं काट मारा. काट जर मारलेली नसेल तर हे सगळं कन्सिडर केलं जाईल. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास, काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केली जातील. मला वाटतं ही फार जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मी हॅशटॅग करून ठेवतो. म्हणजे काय हो, की मला प्रश्न क्रमांक 1 मधला ABCD असं काहीतरी उपप्रश्न आहेत आणि मग प्रश्न क्रमांक 1 मधला मला A आला, C आला, D आला, ठीक आहे, लिहिला मी तिथं सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत, पण B मला काही येतच नव्हतं. मग मी काय केलं, वेळ तिथं वाया घालवायला नको म्हणून पुढं 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 गेलो. पुढं पुढं गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे मला B मधला आठवलंय काहीतरी, आणि मी काय केलं, पुढं कुठंतरी 1B लिहिला. चालणार नाही का? असा जर का इतरत्र जर का लिहिलेला असेल काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या किंवा इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर, तर
अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील, म्हणजे त्याला तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळणार नाहीत. बघा, काटेकोर सूचना आहेत हे लक्षात घ्या. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केला नसेल तर प्रश्नाची उत्तरे मराठीत आणि देवनागरीमध्ये लिहायची आहेत. मराठीचा पेपर आहे, ऑब्व्हियसली मराठीतच तुम्हाला लिहावं लागणार आहे. जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. केलेच. आता केले पाहिजे इथपर्यंत ठीक होतं. जिथं लावलाय ना तिथं त्याला सक्ती केलेली आहे, आणि सक्ती केलेली आहे याचा अर्थ काय? तुम्हाला 150 शब्द दिलेले आहे, 250 शब्द दिलेले आहे, तर तिथं काटेकोरपणे त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. म्हणजे हे फक्त या पेपरसाठी ऍप्लिकेबल नाही, सगळ्या थ्रू आउट पेपरसाठी ऍप्लिकेबल आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला शब्द मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे. राईट. सांगितलेल्या शब्दांपेक्षा जास्त किंवा कमी शब्दात उत्तरे लिहिली गेली असल्यास गुण कमी केले जातील. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. म्हणजे आता मी हे इथं कोरं सोडलेलं आहे असं, तर ह्याच्यावरती काट मारणं गरजेचं आहे. किंवा मी इथं काय केलेलं आहे, हे असं 2-3 ओळी काहीतरी लिहिलेलं आहे, तर उरलेलं जे पृष्ठ आहे इथं एक रेष मारा आणि इथं काट मारा. आय नो ह्या लई बेसिक गोष्टी आहेत, पण बेसिक गोष्टीमध्ये चुका झाल्यामुळं पोरांना तोटा होताना दिसतो. आणि डे 1 पासून आपल्याला ही क्लॅरिटी असेल तर जेव्हा मेन्सला जाल तेव्हा काही तुम्हाला त्रास होणार नाही. नाहीतर हे तुम्ही जे अटेंड करताय हे सेशन्स विद्यार्थी ते म्हणतील की सर अजून आमची अभ्यासाला सुरुवात नाही, तुम्ही पेपर कसा लिहायचा हे का सांगताय. राईट. पण मग आयोगानं पण ते आधीच सांगितलंय ना, याचा अर्थ आयोग तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न करताय. आता ह्याचं प्रश्नपत्रिका स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा आहे, तर बघा, निबंध लेखन आहे 100 मार्काला. हा निबंध वेगळा आहे बरं का, म्हणजे निबंधाच्या पेपरातला निबंध वेगळा, आणि मराठी कंपल्सरी सब्जेक्ट जो आहे तुम्हाला तर त्याच्यातला निबंध जो आहे तर तो वेगळा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे परिच्छेदाचं आकलन 60 मार्काला. त्याच्यानंतर आहे सारांश लेखन 60 मार्काला. त्याच्यानंतर मराठी उतार्याचे इंग्रजी भाषांतर 20 मार्काला आहे, आणि इंग्रजी उतार्याचं मराठी भाषांतर हे 20 मार्काला आहे. म्हणजे ट्रान्सलेशन या ठिकाणी आहे, आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह हे 40 मार्कांसाठी आहेत. असा हा पेपर जो आहे, पेपर क्रमांक 1 मराठी अर्हताकारी, म्हणजे जे मगाशी आपण बघितलेलं होतं की हा क्वालिफाईंग नेचरचा असणारा पेपर आहे. पुढे जाऊयात. पुढे स्ट्रक्चर आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इंग्लिशच्या पेपरचं स्ट्रक्चर. सो इंग्लिशच्या पेपरचा त्या ठिकाणी स्ट्रक्चर बघायचा प्रयत्न केला तर बाकी सेमच इथे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिसतील. म्हणजे सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत. आता इकडं फक्त तिकडं आपण बघितलेलं की आन्सर जे आहेत तर ते मराठीत लिहिणं अपेक्षित आहे. इकडं काय आन्सर जे आहेत तर ते इंग्रजीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर whenever option has been given only the required number of responses in the serial order attempted shall be assessed unless stuck of attempt of a question shall be counted even if attempted partly. Right. Excess response shall not be assessed and shall be ignored. इथं ऑप्शन आहे तर तिथं जो जेवढे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, कंपल्सरी प्रश्न आहेत तर तेच कन्सिडर केले जातील, किंवा तुम्ही उत्तरावरती काट मारलेली नसेल तर ते उत्तर जे आहे तर ते मूल्यांकनासाठी ग्राह्य त्या ठिकाणी धरलं जाईल. सो काहीतरी चुकलंय, काहीतरी खाडाखोड झाली, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, काट मारणं गरजेचं आहे, परत सुरू करणं गरजेचं आहे. आन्सर्स मस्ट बी रिटन इन इंग्लिश ओनली. त्याच्यानंतर वर्ड लिमिट वरती इथं पण फोकस करण्यात आलेला आहे. राईट. आणि कुठलंही पेज ब्लँक सोडलेलं आहे तर ते ब्लँक सोडलेलं पेज आहे तर त्याच्यावरती काट मारणं गरजेचं आहे, किंवा इथं तुम्ही लिहिलेलं आहे इथं रेष मारा, इथं काट मारा, असं मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं. नंबर ऑफ क्वेश्चन्सचा जर का आपण विचार केला तर बघा, एसे 100 मार्काला इकडं. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेज 75 मार्कांसाठी आहे. प्रिसिज रायटिंग 75 मार्कांसाठी आहे, आणि युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 आणि पार्ट 2 अनुक्रमे 25-25 मार्कासाठी. राईट. आता इथे एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मध्ये एकच बेसिक फरक आहे. इकडं ट्रान्सलेशन आहे आणि इकडं ट्रान्सलेशन नाहीये. बाकी जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये फक्त मार्किंग सिस्टीम मध्ये बदल करण्यात आलेला आपल्याला दिसतो. तर हे 2 पेपर झाल्यानंतर तिसरा पेपर आहे तो म्हणजे निबंध लेखनाचा अनिवार्य. इथून पुढे सगळे अनिवार्य विषय चालू होत आहेत. म्हणजे याचे मार्क्स जे आहेत तर ते फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर त्या ठिकाणी केले जात आहेत. 250 गुणांचा पेपर आहे, 3 तास कालावधीचा. बघा, प्रश्नपत्रिका 2 विभागामध्ये विभागलेली आहे, आणि प्रत्येक भागात
प्रत्येकी 4 विषय त्या ठिकाणी निबंधाचे दिलेले आहेत. उमेदवारानं प्रत्येक विभागातून एक विषय निवडावा. म्हणजे विभाग 1 मधून एक विषय आणि विभाग 2 मधून 2 विषय. प्रत्येक विभागात किती विषय दिलेले आहेत? 4 विषय दिलेले आहेत. पुढच्या स्लाइड मध्ये कळेल ते कसं स्ट्रक्चर आहे अजून, राईट. तो ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार, आता हे सगळं इथनं पुढे कॉमन आहे बरं का. ऑनलाईन अर्ज दाखल करत असताना तुम्ही तुमची उत्तर लेखनाची भाषा जी नमूद केलेली आहे आणि जी भाषा तुमच्या ऍडमिट कार्ड वरती आलेली आहे ती भाषा, उत्तर लेखनाची भाषा पेपरावरती मेन्शन करणं गरजेचं आहे उत्तर पत्रिकेवरती. आणि त्याच भाषेत लिहिलेला जो मजकूर आहे, त्याच भाषेत लिहिलेलं जे निबंध आहे तर तो तपासलं जाईल. त्यापेक्षा इतर भाषेत जे लिहिलेलं आहे तर त्याला गुण दिले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि हे सगळ्यासाठी ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिसेल. प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. उत्तर पुस्तिकेतलं परत कोरं पान राहिलं असेल तर त्याच्यावरती काट मारा. हे पण ऍज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. बघा, एसेचा सेक्शन ए आहे आणि सेक्शन बी आहे. एका सेक्शन मध्ये किती? 4 निबंध आहेत. त्याच्यापैकी किती लिहायचं आहे रे? 1 निबंध लिहायचा आहे. दुसऱ्या सेक्शन मध्ये किती? अगेन 4 निबंध आहेत. त्याच्यापैकी किती लिहायचं आहे? 1 निबंध तुम्हाला लिहायचा आहे. प्रत्येक निबंधाला गुण किती आहेत? 125 125. असा मिळून हा 250 गुणांचा निबंधाचा पेपर आहे. लक्षात घ्या, या 4 पैकी 1 आणि खालच्या सेक्शन मधल्या 4 पैकी 1. असं नाही की वरच्यातलेच मला 2 चांगले वाटतायत किंवा सोपे वाटतायत तर वरच्यातले 2 सोडवतो, नाही. दोन्हींच्या 4 पैकी 1 निबंध अनुक्रमे त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आपल्याला ठरतं, राईट. 4 पैकी 1 4 पैकी 1 असा निबंध त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे पेपर क्रमांक 4 ते 6 म्हणजे सामान्य अध्ययन 1 2 आणि 3 म्हणजे GS 1 2 आणि 3 याच्यासाठी एक स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. बघा, अगेन प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तास आहे. गुण 250 आहेत. मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत 20 प्रश्न छापलेले आहेत. म्हणजे प्रश्न जसे आपण पूर्व परीक्षेला बघतो की मराठीमध्ये प्रश्न लिहिलेला आहे त्याच्या खाली त्याचं इंग्रजी भाषांतर लिहिलेलं आहे, त्याच पद्धतीने इथे देखील 20 प्रश्न असतील आणि ते मराठी आणि इंग्रजीमध्ये छापलेले असतील. तो पहिलं त्यांनी आपल्याला क्ल्यू दिला किंवा हिंट दिली की टोटल मेन्सच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती क्वेश्चन असतील? 20 क्वेश्चन्स. सगळे प्रश्न अनिवार्य आहेत, सगळे प्रश्न कंपल्सरी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोर दर्शवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार इंग्रजी किंवा मराठी एकाच भाषेमध्ये उत्तरे लिहिली पाहिजेत. जे मेन्शन केलेले, जे ऍडमिट कार्ड वरती आलेले ते उत्तर पत्रिकेवरती लिहायचं. काय माध्यम तुमचं कुठलं चूज केलेलं आहे ते, आणि त्याच माध्यमात उत्तर लिहायची. त्याच्या व्यतिरिक्त इतर माध्यमातली उत्तरं ही चेक केली जाणार नाहीत. इथं पण प्रकर्षानं सारखं सारखं ते सांगतायत, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, राईट. बाकी पर्याय दिलेले असतील तर सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतके अनुक्रमे प्रथम प्रतिसादाचं मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जाईल. एखादं उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचं मूल्यांकन केलं जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं, राईट. तो सेमच आहे. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची उत्तरं एकत्रित सोडवणे गरजेचे आहे किंवा अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवला, काही पृष्ठ सोडून सोडवला किंवा काही प्रश्न सोडवल्यानंतर दुसरे काही प्रश्न अटेम्प्ट केल्यानंतर सोडवला तर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल, म्हणजे त्याला मार्क नाही मिळणार. आता पुढं 20 प्रश्न असणार आहेत हे तर आपल्याला कळलेलं होतं, पण प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची उत्तरं 150 शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणजे हा 10 मार्कासाठी असणार आहे एक प्रश्न. आणि प्रश्न क्रमांक 11 ते 20 ची उत्तरं 250 शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणजे हा 15 मार्कासाठी असणार आहे प्रश्न, एक प्रश्न. तो 15 गुणिले 10 150 आणि 10 गुणिले 10 100, 150 अधिक 100 250 मार्काचा पेपर. 20 प्रश्न आहेत, 10 प्रश्न 10 गुणांसाठी 150 शब्दात लिहायचे. 10 प्रश्न 15 गुणांसाठी 250 शब्दामध्ये लिहायचे. दॅट्स इट, राईट. पुढचा मुद्दा काय? प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. बाकी पान हे असेल तर काट मारा. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत सर्वात महत्वाचे बरं का, इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल. म्हणजे जी सूचना पूर्व परीक्षेला आहे की जर कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे, मराठी वाक्य रचना वाचली पण त्याच्यातून अर्थ समजत नाहीये प्रश्नाचा, तर तुम्ही काय अपेक्षित आहे? इंग्रजी प्रश्न वाचा आणि इंग्रजी प्रश्नातून जो अर्थ लागतोय ना तर तो अर्थ त्या ठिकाणी समजून घ्या
आणि उत्तर मग तुमच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. आयदर मराठी चूज केलेला असेल और इंग्लिश चूज केलं, राईट. सो कन्फ्युजन जर होत असेल तर इंग्रजी भाषांतर अधिकृत मानलं जाईल. तर हे इथं सांगितलेलं आहे. म्हणजे उद्या मराठी भाषेत प्रश्न कळला नाही म्हणून आपण त्यांना प्रश्न कॅन्सल करा असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण त्यांनी सांगितलंय मराठीत नाही ना कळलं इंग्रजीमध्ये वाच, राईट. आता हे बायफर्केशन मी इथं करतो. काय करतो? क्वेश्चन नंबर इथं आपल्याला लक्षात येईल की 1 to 10 टोटल किती आहेत? 10 प्रश्न आहेत. टोटल किती शब्द मर्यादा आहेत? 150 शब्दामध्ये लिहायचेत. आणि प्रत्येकी किती गुण आहेत? 10 गुण आहेत. आणि इकडं पुन्हा एकदा 11 ते 20 10 प्रश्न आहेत. 250 शब्दामध्ये उत्तर लिहायची आहेत. प्रत्येकी 15 गुण आहेत. तो असं असणार आहे GS1, GS2, GS3 यांचं पेपर स्ट्रक्चर, राईट. बघा आता पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन 4 जनरल स्टडीज 4. बघा आपण 7व्या पेपर पर्यंत आलेलो आहे. आता 7वा पेपर इथिक्स आहे. 8वा पेपर ऑप्शनल पेपर 1 आहे. 9वा पेपर ऑप्शनल पेपर 2 आहे. पहिला कुठला बघितला आपण? मराठी अनिवार्य. दुसरा बघितला इंग्रजी अनिवार्य. तिसरा बघितला एसे. चौथा, 5वा, 6वा अनुक्रमे GS1, GS2, GS3. आता 7वा बघतोय. समजून घ्या काय नेमकं आहे. बघा 2 विभागात विभाग अ आणि ब विभागलेले 12 प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत छापलेले आहेत. सो GS1, GS2, GS3 ला किती प्रश्न होते हो? 20 प्रश्न होते. इथं किती प्रश्न असणार आहेत? 12 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोर दर्शवण्यात आलेले. बाकी हे मराठी किंवा इंग्रजी एकाच भाषेत उत्तर लिहावीत. माध्यमाबद्दल दिलेलं आहे. त्याचबरोबर अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त लिहिलेलं उत्तर तपासलं जाणार नाही. त्याच्यानंतर हे काट मारा वगैरे किंवा अर्ध उत्तर लिहिलेलं असेल किंवा काही चूक असेल तर ते काट मारणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी उमेदवारांनी सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तरं सोडवणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्या पेपरामध्ये ते इन्स्ट्रक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. तर एखादा प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास किंवा काही पृष्ठ काही पेजेस नंतर सोडवला किंवा दुसऱ्या प्रश्नानंतर अटेम्प्ट केला, मूल्यांकनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. बघा प्रश्न क्रमांक 1 च्या उपप्रश्नांची उत्तरं 30 शब्दांमध्ये लिहायची आहेत. 1 चे उपप्रश्न ह्याची उत्तरं 30 शब्दांमध्ये लिहायची आहेत. 1 क आणि प्रश्न क्रमांक 2 ते 6 या प्रश्नांची उत्तरं 150 शब्दांमध्ये लिहायची आहेत. आणि प्रश्न क्रमांक 7 ते 12 यांची उत्तरं 250 शब्दांमध्ये लिहायची आहेत. प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा पाळा. उत्तर तालिकेतलं कोणतंही पान किंवा भाग रिकामा सोडला असेल तर त्याच्यावरती काट मारा. आणि परत इथं तेच इन्स्ट्रक्शन की कोणत्याही संदेहाच्या स्थितीमध्ये इंग्रजी भाषांतर ग्राह्य धरले जाईल. आता कन्फ्युजन फक्त 8व्या नंबरच्या पॉइंटला असेल. हे 30 शब्द, 150 शब्द आणि 250 शब्द नेमका काय मॅटर आहे? तर त्याच्यासाठी आपण जाऊयात ह्या स्ट्रक्चरकडे. बघा प्रश्न क्रमांक 1 तर त्याच्यामध्ये उपप्रश्न आहेत. 1 रोमन 1, रोमन 2, रोमन 3, रोमन 4, रोमन 5. आणि तो किती मार्काला आहे? 10 मार्काला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1B, 1C आणि प्रश्न क्रमांक 2 ते 6 हा एक टप्पा आहे. आणि प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हा एक टप्पा आहे. सो आता पहिल्यापासून काय सांगितलेलं आहे? प्रश्न क्रमांक 1A मधल्या उपप्रश्नांची उत्तरं प्रत्येकी 30 शब्दामध्ये लिहायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 1A मध्ये जे उपप्रश्न आहेत तर ते किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत बरं का. ह्या 5 प्रश्नांची उत्तरं अनुक्रमे प्रत्येकी 30 शब्दामध्ये लिहायची आहेत. आणि त्याला किती गुण येतो? 10 गुण आहेत. 30 शब्द लिहिलेले इथं लक्षात ठेवा. 30 गुणिले 5 बरोबर 150. 150 शब्दासाठी आपल्याला 10 मार्क मिळतात. हा एक टप्पा झाला इथं. क्लिअर? 8वा पॉइंट बघा प्रश्न क्रमांक 1 उपप्रश्नांची उत्तरं 30 शब्दामध्ये. आता 1B, 1क आणि प्रश्न क्रमांक 2 ते 6 बघा 1B, 1क आणि प्रश्न क्रमांक 2 मग त्याच्यात AB आहे, 3AB आहे, 4AB आहे, 5AB आहे आणि 6AB आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती
150 शब्दात लिहायचे आहेत त्या ठिकाणी, त्याला किती गुण येतो? 10 गुण त्या ठिकाणी आहे. आणि मग प्रश्न क्रमांक 7 ते 12 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 केस स्टडीज आहेत. 250 शब्दामध्ये त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तो किती झाले बघा हे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 130 गुण झाले हे. आणि हे 1 2 3 4 5 6 20 21 असे 120 गुण झाले हे. टोटल किती झालं रे? 250. कळलं का स्ट्रक्चर? टॅली त्याच्यासाठी केलेलं आहे मी. प्रश्न क्रमांक 1A त्याचे उपप्रश्न प्रत्येकी 30 शब्दामध्ये. 1A ला संपूर्ण मिळून 10 गुण. प्रश्न क्रमांक 1B 1C आणि प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 6 प्रत्येकी 150 शब्दामध्ये लिहायचे. त्याला 10 गुण आहेत प्रत्येकी. प्रत्येकी म्हणजे तो एक अख्खा प्रश्न मिळून. नाहीतर इथं 1A आणि 1B कन्फ्यूज व्हाल. 1A 1B मिळून 10 गुण आहेत हे लक्षात ठेवा. आणि 7 ते 12 केस स्टडीज आहेत. 250 शब्दामध्ये लिहायचेत आणि 20 गुण आहेत. बघा कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल. 7 ते 12 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचेत, 20 गुण आहेत. इतर वेळी आपल्याला 250 शब्दासाठी 15 गुण मिळतात. इथं 250 शब्दासाठी 20 गुण मिळणार आहेत हे लक्षात ठेवा. कुठं? GS4च्या केस स्टडीजच्या बाबतीमध्ये. असं GS4चं स्ट्रक्चर आहे. मला वाटतं GS 1 2 3 कळायला काय अवघड नाही, मराठी इंग्लिश कळायला काय अवघड नाही. इथं फक्त जरा थोडंसं कन्फ्यूज होतंय, पण मी जेवढं ते सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलाय. समजलेलं असेल. पुढचा मुद्दा आहे 8 आणि 9 करता म्हणजे वैकल्पिक विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. बघा इथं मीडियम मराठी और इंग्लिश ॲज प्रोव्हाइडेड इन सिलेबस. ॲज प्रोव्हाइडेड इन सिलेबस म्हणजे मी मगाशी जे सांगितलं ना की आता मेडिसिन वाला मुद्दा आहे, मॅथमॅटिक्स वाला मुद्दा आहे किंवा त्या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीवाला मुद्दा आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, हे कुठेही मराठीमध्ये. ॲज प्रोव्हाइडेड इन सिलेबस. हा PSIR ला तुम्ही मराठी इंग्लिश चूज करू शकता, हिस्ट्रीला मराठी इंग्लिश चूज करू शकता, जिओग्राफीला मराठी इंग्लिश चूज करू शकता, पाबॅड सोशोलॉजीला मराठी इंग्लिश चूज करू शकता. पण इथं काही सब्जेक्टच्या बाबतीत ओनली मराठी आणि मराठी साहित्य ते पण ओनली मराठी, राईट. किंवा काही सब्जेक्टच्या बाबतीत ओनली इंग्लिश असं लक्षात घ्या. टाईप ऑफ पेपर कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह 250 मार्क आहेत एका पेपरला. 8 आणि 9 दोन्ही पेपर हे कशाचे आहेत? वैकल्पिक विषयाचे आहेत. वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2, राईट. म्हणून बघा पहिल्याच लेक्चरला मी सांगितलेलं होतं की 2 1 त्याच्यानंतर 4 2 हे डिव्हिजन त्या ठिकाणी लक्षात ठेवा. 2 कुठले आहेत? इंग्लिश मराठी आहेत, त्याच्यानंतर एसे आहे, त्याच्यानंतर GS 1 to 4 आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शनल पेपर 1 पेपर 2 आहे, राईट. बघा प्रश्नपत्रिकेत टोटल किती आहेत? एकूण 8 प्रश्न आहेत. टोटल विभाग किती आहेत? एकूण 2 विभाग आहेत. प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापूर्वी सूचना काय नेमकं डिव्हिजन कसं आहे? त्यापैकी 5 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. 8 पैकी 5 सोडवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता इथं काय दिलंय? प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 अनिवार्य आहेत, कंपल्सरी सोडवायचे. टोटल किती? 8 प्रश्न आहेत. त्यापैकी 2 प्रश्न जे आहेत तर ते कंपल्सरी सोडवायचे आणि उर्वरित 3 प्रश्नांपैकी किंवा उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. 2 प्रश्न गेले 8 मधनं म्हणजे किती झाले हो? 6 उरले. 6 पैकी 3 सोडवायचे तुम्हाला. त्यापैकी प्रत्येक विभागातील किमान 1 प्रश्न सोडवणं आवश्यक राहील. हे काय आहे? हा 2 मुद्दा हॅशटॅग करतो, हा महत्वाचा आहे. मगाशी जसा 8 नंबरचा मुद्दा महत्वाचा होता तसा. बघा प्रत्येक प्रश्न किंवा उपप्रश्नांचे गुण समोर दर्शवण्यात आलेले आहेत. बाकी हे तर सेमच त्या ठिकाणी आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, काटमारा वगैरे वगैरे. मुद्दा फक्त आपल्याला घोळ करतोय तो म्हणजे प्रश्न क्रमांक 2. बघा उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांना एकत्रित सोडवणे अपेक्षित आहे. तोच मुद्दा जर नंतर सोडवले तर मार्क मिळणार नाहीत. शब्द मर्यादा दर्शवली असल्यास लक्षात घ्या. पान कोरं सोडलं असल्यास काट मारा. अन्यथा नमूद केलेले नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य डेटा गृहीत धरा आणि तसे स्पष्टपणे नमूद करा. आवश्यक असेल तेथे नकाशा किंवा आकृतीचे रेखांकन
स्पष्ट असणे त्या ठिकाणी आवश्यक राहील, राईट. आणि टीप, राज्यसेवा मुख्य परीक्षा यामधील भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशा आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल वापरण्यास मुभा त्या ठिकाणी असेल. तर जॉग्राफी ऑप्शनल वाल्यांसाठी हे आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य आणि लेखाशास्त्र या विषयांच्या वैकल्पिक विषयांच्या पारंपरिक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक नॉन प्रोग्रामेबल टाईप गणनयंत्र म्हणजे सायंटिफिक कॅल्सीचा वापर करण्याची मुभा त्या ठिकाणी असेल. प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारचा गणनयंत्राची परवानगी दिली जाणार नाही, राईट. फक्त ओनली बेसिक सायंटिफिक कॅल्क्युलेटर जो आहे तर तो त्या ठिकाणी त्यांना वापरता येऊ शकेल. आणि अशा गणनयंत्राचा वापर उमेदवारांद्वारे अवैध मार्गांचा अवलंब केल्याचं समजलं जाईल जर प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारचा सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुमच्याकडे असेल तर. परीक्षा कक्षामध्ये अन्य उमेदवारांकडून गणनयंत्र मागण्यास किंवा अदलाबदल करण्यास परवानगी नाही. हे तू दे रे, मी विसरलो रे, असं काही नाही. स्वतःच स्वतः आणायचं, इकडे परीक्षा हॉलमध्ये कुणाला मागायचं नाही, राईट. चला आता पुढचा मुद्दा म्हणजे काय, आता पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर 1 आणि 2 आणि पेपर 2 कुठला, कॉमर्सचा आणि अकाउंटन्सीचा. इथे सब्जेक्ट दिलेले जे 26 आहेत तर ते इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता. आणि जे इतर आहेत तर त्याचा पुढे दिलेला आहे. पण आता काय सांगितलेलं आहे, 2 केलेलं होतं त्याच्यामध्ये टोटल 8 प्रश्न आहेत का हो? 8 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7 आणि 8. त्यातले आपल्याला काय सांगितलेलं आहे आता, 8 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे सोडवणं कंपल्सरी आहे. बघा या स्लाइड वरती मी पुन्हा येतो. प्रश्न क्रमांक 1 आणि 5, 8 पैकी टोटल किती सोडवायचे आहेत, 5 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. 8 पैकी 2 विभागात टोटल 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 बघा, प्रश्न क्रमांक 1 म्हणजे मी हा कन्सिडर केला, हा सोडवणं काय रे कंपल्सरी आहे. आणि दुसरा मुद्दा प्रश्न क्रमांक 5 हा सोडवणं काय रे कंपल्सरी आहे. सेक्शन ए मधला हा प्रश्न क्रमांक 1 आणि सेक्शन 5 मधला प्रश्न क्रमांक 2. टोटल किती सोडवायचेत मला, 5 सोडवायचेत. 1, 2, 3, 4 आणि 5 मी कन्सिडर केलं. आता प्रश्न क्रमांक 1 आणि 5 गेला. आता किती सोडवायचेत मला, 3 प्रश्न सोडवायचेत. आता ते 3 प्रश्न मला ह्यात 6 पैकी सोडवायचेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 6, 7, 8. पण पुढची कंडिशन काय आहे, या 3 प्रश्नांपैकी दोन्ही सेक्शन मधला किमान 1 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मग मी काय केलं, प्रश्न क्रमांक 3 सोडवला तर ह्या सेक्शनचं सॅटिस्फाय झालं. आणि हिकडचा प्रश्न क्रमांक 8 सोडवला. आता किती झाले रे, 4 प्रश्न झाले. काट मारली मी इकडं 2 प्रश्नांवर. आता 1 राहिलाय. मग तो 1 प्रश्न तुम्ही सेक्शन ए मधला सोडवा किंवा सेक्शन बी मधला सोडवा, काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर 1 आणि 5 हे तर कंपल्सरी आहेत. उरलेल्या 6 मधनं 3 आहेत. पण मी जर असं म्हणू शकतो का मला हे 3 सलग सोपे वाटतात मग मी हे 3 सोडवतो, अजिबात नाही. उरलेल्या 6 मधला 2 सेक्शन मधला कंपल्सरी 1 सोडवला पाहिजे. मग ह्या सेक्शन मधला 1 घेतला आणि ह्या सेक्शन मधला 1 घेतला. आता उरतोय 1. मग आता मी कंपॅरिझन करणार, मला दुसरा आणि चौथा आणि 6वा आणि 7वा याच्यामध्ये कुठला क्वेश्चन सोपा वाटतोय आणि त्याच्यानुसार मी तो सोडवणार. से फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं की नाही मला प्रश्न क्रमांक 7 जो आहे तर तो सोपा वाटतोय, चला मी 7 सोडवला, काय अडचण नाही. बघा इथं 1, 2, 3, 4, 5 5 प्रश्न आहेत म्हणजे हे 50 गुण आहेत. त्याच्यानंतर इथं 5 प्रश्न आहेत म्हणजे हे 50 गुण आहेत. किती झाले, 100. उरला कितीचा हिशोब, 150 गुणांचा. परत 2 सेक्शन मधले 1-1 क्वेश्चन कंपल्सरी आहेत. मी कन्सिडर केलेला तो काय, क्वेश्चन नंबर 3 20 आणि 20 40 आणि 50, हे 50 गुण झाले. आणि इकडचा क्वेश्चन नंबर 8 कन्सिडर केलेला, हे 50 गुण झाले. किती झाले,
200. आता उरलेत 50, मग तो मी चूज केला तिकडचा, अशा 250. कळलं का? 8 पुन्हा एकदा सांगतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. 8 प्रश्नांपैकी 5 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. 8 प्रश्न 2 सेक्शन मध्ये 4-4 प्रश्नांमध्ये विभागणी केलेली आहे. ही विभागणी जी केलेली आहे तर त्यापैकी लक्षात घ्या, सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 1, सेक्शन 2 मधला क्वेश्चन नंबर 5 सोडवणं गरजेचंच आहे. कंपल्सरी आहेत दोन्ही. आता उरतात तुमच्याकडे 8 पैकी 2 गेले म्हणजे 6 उरतात. 6 पैकी 3 सोडवायचे तुम्हाला. पण ते 3 सोडवत असताना दोन्ही सेक्शन मधला किमान एक सोडवलं पाहिजे. म्हणजे ते 2 पण गेले म्हणजे 4 झाले. आणि मग 4 झाल्यानंतर मग या 2 सेक्शन पैकी जे उरलेले आहेत तर त्याच्यापैकी तुम्ही चूज करू शकता. जे 6 मधले 2 गेले, आता 4 मधला 1 सोडवायचा आहे तुम्हाला. 4 मधला 1 सोडवत असताना तुम्ही इकडचा पण चूज करू शकता, इकडचा पण. म्हणून बघा, 4 मधला मी एक तिकडचा सोडवला तर क्वेश्चन 2, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 6 रिकामा राहिला. कारण का 8 पैकी बरोबर 5 सोडवायचे होते. असं हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन पेपर 1 आणि पेपर 2 पुण्यासाठी ऍग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सोशियोलॉजी आहे, मेडिकल सायन्स आहे, फिलॉसॉफी, स्टॅट आहे, फिजिक्स, अबॅड, PSIR त्यासाठी. नेक्स्ट काय, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर 1 and 2 आणि फॉर ऑप्शनल पेपर 1 ऑफ फॉलोइंग, राईट. बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, सायकोलॉजी, झूलॉजी आणि लॉ. तर याच्या बाबतीमध्ये पण तेच सेम ऍप्लिकेबल असेल की दोन्हीपैकी एक क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर ह्यातला एक सोडवायचा आहे, ह्यातला एक सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर उरलेले जे आहेत तर त्यापैकी कुठलाही एक, म्हणजे मी हा सोडवला, झालं. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इन जनरल हे स्ट्रक्चर होतं आपल्या राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्न मध्ये जी नव्या पद्धतीनं मुख्य परीक्षा होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे पेपर्स घेतले जाणार आहेत, मग ते कंपल्सरी असतील किंवा क्वालिफाईंग असतील किंवा ऑप्शनल असतील, तर त्याचं या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट नक्की करा, सो दॅट त्याच्यावरती आपण ज्या काही क्वेरीज रेज होतील तर पुढच्या अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंका ज्या आहेत तर त्या दूर करण्याचा प्रयत्न जे आहेत तर ते आपण करूयात. याच्या पुढे ही सिरीज जी आहे तर ती अशीच त्या ठिकाणी कंटिन्यू राहील, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं मायक्रो लेवलला जाऊन सिलेबस डिकोडिंग करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुर्तास तरी आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.